मित्रांनो, मी तेजश्री केतकर, सेवन राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात उपवर मुलामुलींना त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यांचा ताळमेळ राखणं हे कठीण झालेलं आहे। जर करिअरकडे लक्ष द्यायचं म्हटलं तर लग्नासाठी स्थळ शोधण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही आणि त्यामुळे लग्नांना उशीर होत आहे। परिणामी आयुष्यात नैराश्य येत आहे आणि या नैराश्याचा परिणाम करिअरवर होत आहे। अशा या दुष्ट चक्रात आजचे तरुण तरुणी हे अडकलेले आहेत। आजूबाजूला सुयोग्य स्थळ उपलब्ध असूनही लग्नाचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे, लग्नासाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे अनेक तरुण तरुणींची लग्न जुळत नाहीत आणि याचाच विचार करून एका सामाजिक संस्थेने सुट्टीच्या दिवशी राज्यस्तरीय मराठा वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये या मेळाव्याची सगळी माहिती आपण घेणार आहोत। हा मेळावा कोणत्या संस्थेने आयोजित केलेला आहे, तो कोणत्या तारखेला आहे, किती वाजता आहे, त्याचं नोंदणी शुल्क काय आहे, मेळाव्यासाठी नोंदणी कशी करायची, मेळाव्याला जाताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याबरोबर असणं आवश्यक आहे, काही कारणाने जर आपण मेळाव्याला उपस्थित राहू शकत नसू तरीही मेळाव्यामध्ये आपण सहभाग कसा घेऊ शकतो, अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो, आपलं चॅनल सेवन राउंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा। आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा आणि सुयोग्य स्थळांपर्यंत जरूर पोहोचवा। ही संस्था गेली अनेक वर्षे मराठा समाजाच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे। मराठा वधूवर कक्ष आष्टी यांनी राज्यस्तरीय मराठा वधूवर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे सकाळी 10 वाजता। त्यामुळे सर्व वधूवरांना मी अशी विनंती करते की किमान 9:45 वाजेपर्यंत तरी तुम्ही कार्यक्रम स्थळी जरूर उपस्थित राहा। या मेळाव्याचं ठिकाण आहे परमेश्वर मंगल कार्यालय, धामणगाव रोड, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड, महाराष्ट्र। या मेळाव्याचं नोंदणी शुल्क आहे ₹200। जर आपल्याला या मेळाव्यासाठी नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर जरूर संपर्क साधा आणि मेळाव्यासाठी नोंदणी करा। तसंच मेळाव्याचे शुल्क भरून झाल्यानंतर आपण आपला बायोडेटा, आपले फोटोज तसेच आपल्या अपेक्षा आयोजकांना जरूर पाठवा। त्यामुळे आयोजकांनाही मेळाव्याचं नियोजन करणं हे सोपं पडेल। तसेच मेळाव्याला जातानाही आपला बायोडेटा, फोटो, आपले ID कार्ड तसेच आपल्या अपेक्षा यांच्या प्रती आपल्या जवळ जरूर ठेवा। मित्रांनो, काही कारणाने जर तुम्हाला मेळाव्याला उपस्थित राहणं शक्य नसेल, जर आपण कुठे बाहेरगावी असाल किंवा घरात कोणी आजारी असेल किंवा तुम्ही मेळाव्याच्या ठिकाणापासून खूप लांब राहत असाल तर तुम्ही मेळाव्याला उपस्थित न राहताही मेळाव्यात सहभागी होऊ शकता आणि यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण जरूर संपर्क साधा। आयोजक आपल्याला जरूर मार्गदर्शन करतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। आमचं चॅनल सेवन राउंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा आणि सुयोग्य स्थळांपर्यंत जरूर पोहोचवा। अशाच नवनवीन वधूवर मेळाव्यांची, वधूवर अंकांच्या प्रकाशनाची माहिती घेऊन आम्ही आपणास भेटूया पुढच्या भागात। जय हिंद, जय भारत।